कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते अखिल भाऊजींची चिठ्ठी मिळाली। काय रे काय? आई बाबा दादा सॉरी, आज माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होत आहे। माझं आणि तनयाचं नातं ज्या प्रकारे तुमच्या समोर आलं त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। पण ट्रस्ट मी, माझा तुम्हाला दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता। आय विश मला तुम्हाला समजून सांगता आलं असतं की माझं तनयावर खूप प्रेम आहे। हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे। मला माहिती आहे तुम्हाला आमचं नातं मान्य नाही आहे, म्हणून मी घर सोडून जातोय। तनया आणि मी लग्न करणार आहोत। तुमचा आशीर्वाद नसला तरी आता आम्ही नाही थांबू शकत। आय एम सॉरी, प्लीज प्लीज मला समजून घ्या। सत्यानाश, आता एवढंच व्हायचं बाकी राहिलं होतं। ऐकलत का? आपला अखिल घर सोडून निघून गेलाय। काहीतरी करा ना, आता सगळीकडे चितू होणार आपले। आत्ता रडून काय उपयोग आहे? मी म्हणत होतो की होऊ दे त्यांच्या मनासारखं, तेव्हा ऐकलंस? तुला स्वतःच्या हट्टापुढे दुसरं काय दिसेल तर ना। जयश्री मुलं अगं मोठी झाली आहेत आता, त्यांना जर आपण सपोर्ट नाही केला तर हे अशीच वागणार। शिरताय का काही डोक्यात? तुम्ही माझी अक्कल काढताय? तुम्ही कधी काही केलं? हा, एकदा तरी बोललात का जाऊन त्याच्याशी? मला वेळेवर समज दिली असते तरी वेळ झाली नसती। काय चुकीचं केलं मी? घरचं शेवटचं कार्य आहे। मला माझ्या मनासारखी सून हवी होती म्हणून हट्ट केला। मला काय, तुम्हाला सगळीकडे मलाच दोष द्यायचा असतो। तुझा दोष आहे म्हणून तुला दोष देतोय। बाबा प्लीज, तुम्ही दोघं आधी प्लीज शांत व्हा। मी आधी अखिलला कॉल करून घेतो, त्याला समजवलं ना, तू ऐकेल आपलं। मी तनयाला फोन ट्राय करते। स्विच ऑफ येतो। तनयाचा फोन पण स्विच ऑफ आहे। हॅलो अखिल, मी विशाखा बोलतीये। जयश्री, तनया कुठे आहे? हे बघ, अखिलचा एक फोन लागत नाही। तनया घरातनं निघून गेलीये। तू अखिलला फोन दे आत्ताच्यात। अगं अखिल सुद्धा घरातून निघून गेलाय कुठेतरी। काय? अगं हे तुम्हाला आत्ता सांगते जयश्री? नाही, मी तुला फोन करणारच होते। अगं हे बघ जयश्री, माझ्या मुलीला जर का काही झालं ना तर मी तुला जबाबदार धरीन। मला खात्री आहे अखिलनीच हे सगळं करायला तिला भाग पडलेलं असणार आहे। माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळून समाधान झालेलं नाही वाटतं अजून। अगं पण काय, तुला असं नाही का वाटत जयश्री की आपल्याला त्यांना शोधायला पाहिजे म्हणून? नाही नाही नाही, मी आता गप्प बसू शकत नाही। मी आत्ता तिकडे येते। हो विशाल, आई कोण होतं? विशाखाचा फोन होता। ती पण मलाच दोष देते। तर आपण नाहीये घरात। दादा आपण अखिलला शोधून निघा, चल। अरे पण कुठे शोधणार तुम्ही? बाबा पण इथे बसून काय होणार आहे का? आम्ही आलोच। दादा,
जय वहिनी आई आई काय होतंय? आई शैलू आंटी तुला घाबरायची गरज नाहीये. आम्ही लग्न नाही केलंय. खरं तर आम्ही कोर्टात गेलो होतो, पण तिथे म्हणाले की प्रोसेस पूर्ण व्हायला 1 महिना लागेल. म्हणून मग आम्ही मंदिरात गेलो, गुरुजींशी बोललो. खरं तर तिथे पटकन लग्न लागलं असतं, पण आम्ही तसं नाही केलंय जयू आंटी. खरंच का नाही केलं लग्न? कसं करणार रे आकाश दादा? मंदिरात देव होते, हार होते, गुरुजी होते, पण आम्हाला आशीर्वाद द्यायला माझे आई बाबा, जयू आंटी, माधव काका नव्हते. तुमच्याशिवाय आम्ही पुढे नाही जाऊ शकलो. म्हणून मग आम्ही ठरवलं की जे करू ते सगळ्यांच्या परमिशननेच करू. अगं पण मग आधीच हट्ट कशासाठी केलात? सॉरी काका, चुकलं आमचं. माझा अखिलवर जीवापाड प्रेम आहे, पण तुमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. आणि माझ्यामुळे जर तो त्याच्या कुटुंबापासून दुरावला तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. आम्ही जेव्हा ते सिक्रेट लग्नही केलं होतं तेव्हा मला काय करावं ते खरंच कळत नव्हतं. जयू आंटी प्लीज बसू. वहिला तू काही बोलू नकोस. खरंच तिची काहीच चूक नाही अगं. तिथे जे काही केलं ना ते सगळं आमच्यासाठी केलंय. जयू आंटी. जयश्री, जय तनया, काय करून आली आहेस तू? विशाखा शांत व्हा. इथे काही अघटित घडलेलं नाही. मुलं लग्न न करताच परत आली आहेत. काय खरंय हे? हो मम्मा, सॉरी. तुला न सांगता मी निघून गेले. थँक गॉड तू ठीक आहेस. मी किती घाबरले होते माहितीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.